शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो. वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्. यस्याङ्के च विभाति भूधरसुता देवापगामस्तके भाले बालविधुर्गले च गरलं यस्योरसि व्यालराट्. सोऽयं भूतिविभूषणः सुरवरः सर्वाधिपः सर्वदा सर्वशर्वगतः शिवस्य शिनिभः श्रीशङ्करः पातु माम्. वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं. वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. श्रुतासा सत्कथा शुभा साध्य साधन खंडाद्या रमाद्या भक्तवत्सला. गेल्या 2 दिवसापासून मोठ्या आनंदाने मोठ्या भक्तिभावाने आपण भगवान शिवशंकरांच्या कथेचं श्रवण करत आहोत. आज आपल्या कथेचा
तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी हे शिवपुराण कशासाठी ऐकायचं ते आपण बघितलं. त्यामध्ये चंचुला, बिंदुक असेल किंवा देवराज असेल, या सगळ्यांचं चरित्र बघितलं आणि सप्ताह विधी पाहिला. काल आपण सगळ्यात पहिल्यांदा सूतांना शौनकादिकांनी काही प्रश्न विचारले. कलियुग कसं आहे, कलियुगामधील माणसं कसे वागतील आणि त्याच्यापासून बाजूला होण्याचा काहीतरी उपाय आहे का ते आम्हाला सांगा, असं म्हटल्यानंतर मग त्यांनी शिवपुराण सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आद्य लिंग आहे, सगळ्या देवतांची उपासना ही मूर्ती रूपाने होते, परंतु भगवान शिवशंकरांची उपासना ही लिंग रूपाने का होते हे तुम्ही आम्हाला सांगा. मग त्यामध्ये पहिल्यांदा लिंग कसं निर्माण झालं, तर ते अग्निस्तंभातून, नंतर त्याचा छोटा आकार म्हणजे ते लिंग अरुणाचल नावाने प्रसिद्ध झालं. मग पुन्हा त्या लिंगाची उपासना पूजा कशी करावी हे आपण बघितलं. त्याचमध्ये विद्येश्वर संहितेमध्ये भस्मधारण, त्यानंतर रुद्राक्ष धारण आणि शिवनाम यांचं आपण महात्म्य बघितलं. भगवान शिवशंकरांना कुठला मंत्र आवडतो, भगवान शिवशंकरांविषयीचे जे मंत्र आहेत, स्त्रियांनी कोणते म्हणावेत, पुरुषांनी कुठले म्हणावेत, हा थोडक्यात विचार केला. आणि त्यानंतर अनेक प्रश्न शंकरांविषयीच विचारले, पण हे सगळे प्रश्न त्यांचे उत्तर उद्या देतो असं सूत म्हणाले होते. इथपर्यंत आपण आलेलो आहेत. आता आजचा कथाभाग आपल्याला त्याच्या पुढून पाहायचा आहे. आता आपला रुद्रसंहितेतील सृष्टीखंड सुरू होतोय, परंतु दररोजपेक्षा आज एक विशेष दिवस आहे. आपल्या सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिलं तर मी आपल्याला एक असं सांगू इच्छितो की भारत स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं. तुमच्या पाठशाळेमध्ये एक उपासनेमध्ये देशामध्ये वावरत असताना किंवा आपण जे राष्ट्रामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो, तर त्यामध्ये मनुष्य कसे असावेत आणि त्यांचं आयुष्य त्यांनी राष्ट्रासाठी कसं वापरावं याच्यासाठी आम्ही एक प्रार्थना म्हणत असतो. म्हणजे 15 ऑगस्ट आहे, मग काय करायचं? 15 ऑगस्टला काय असतं? सकाळी लवकर उठून चांगला मेकअप करून एकाच रंगाचे सारखे सारखे ड्रेस घालून झेंडावंदन करायचं, एवढाच. आणि त्याच्यानंतर घरी येऊन सुट्टी. हा आपण म्हणजे बरेच जण असं साजरा करतात, परंतु तसं नाहीये. समाजामध्ये फिरत असताना राष्ट्रासाठी, देशासाठी आपलं काय कर्तव्य आहे, खूप सुंदर प्रार्थना आहे. अगदी अनुष्टुप वृत्तातले 9 श्लोक आहेत. खरं हिंदू कोणाला म्हणायचं, हिंदुत्व म्हणजे काय, आपल्या सर्वांना माहीत आहे. किती जणांनी बलिदान दिलं, बऱ्याच जणांचे चरित्र आपल्याला माहिती आहेत. पण त्या प्रत्येक श्लोकाचा जो समाप्ती आहे ना, कर्म हिंदू रीती स्मृतः, त्याला हिंदू म्हणा, त्याला हिंदू म्हणा, अशी आहे. सुरुवात कुठून आहे बघा. मी पहिल्यांदा ते 9 श्लोक तुम्हाला म्हणून दाखवतो. हिंदुत्वस्याभिमानो वै विचारे वर्तने सदा
जागर्ति हृदये यस्य कर्म हिंदुरिति स्मृतः कर्णवेधस्य संस्कारः शरीरे यस्य जायते काषाय वसनं स्कन्धे कर्म हिंदुरिति स्मृतः हिंदवो बंधवः सर्वे न हिंदुः पतितो भवेत् प्रामाणिकं मतं यस्य कर्म हिंदुरिति स्मृतः मनुष्ये हिंदविमुखे हिंदुत्वस्य विरोधके यस्य चित्ते दया नास्ति कर्म हिंदुरिति स्मृतः हिंदुत्वार्थं जनिर्यस्य हिंदुत्वार्थं च जीवनं हिंदुत्वार्थं मृतिर्यस्य कर्म हिंदुरिति स्मृतः कंठे शास्त्रं करे शस्त्रं हिंदुत्वं मानसे सदा हिंदुत्वघातके क्रोधः कर्म हिंदुरिति स्मृतः संकटे पतितं हिंदुं दृष्ट्वा याति त्वरान्वितः सर्वकार्याणि संत्यज्य कर्म हिंदुरिति स्मृतः स्वगृहे सगुणोपास्तिर्निर्गुणोपासको जने हिंदुत्वैक्याग्रही दक्षः कर्म हिंदुरिति स्मृतः हिंदुत्वमेव भुवने सर्वश्रेष्ठं विराजितां तदर्थं यतते नित्यं कर्म हिंदुरिति स्मृतः. झालं. 9 श्लोकांमध्ये हिंदुत्व म्हणजे खरं हिंदुत्व कसं असावं आणि आपण हिंदू म्हणून जन्माला आल्यानंतर कसं वागावं फार सुंदर वर्णन आहे. मी सगळ्या श्लोकांचा विस्तार करणार नाही, त्यातील एक तुम्हाला श्लोक सांगतो. कुणाला हिंदू म्हणायचं? सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं हिंदुत्वस्याभिमानः. आम्ही हिंदू आहोत याचा आम्हाला अभिमान पाहिजे. हे पहिलं हिंदूचं लक्षण आहे. त्याच्यानंतर नुसतं अभिमान आहे यालाही जास्त उपयोग नाहीये. विचारे वर्तने सदा. आम्ही हिंदू आहोत याचा अभिमान तर पाहिजेच, परंतु आचरण करताना ते मनामध्ये ठेवून त्याचं वर्तन सुद्धा तसं करून जागर्ति हृदये यस्य. आम्ही हिंदू आहोत असं ज्याच्या हृदयामध्ये नेहमी जागे असतं, हा विचार ज्याच्या हृदयात जागा असतो त्याला हिंदू म्हणा. त्यानंतर हिंदवः बंधवः सर्वे. जेवढे काही हिंदू आहेत तेवढे सगळे आमचे बंधू आहेत. न हिंदू पतितो भवेत. कधीही हिंदू त्यांचं पतन होऊ नये. आणि असं प्रामाणिकं मतं यस्य. हे ज्याचं प्रामाणिक मत आहे त्याला हिंदू म्हणा. अजून एक फार सुंदर श्लोक आहे बरं. मनुष्ये हिंदविमुखे हिंदुत्वस्य विरोधके यस्य चित्ते दया नास्ति. बघा काय सांगितलं. जो मनुष्य हिंदूंच्या विरोधी आहे अशा व्यक्तींविषयी ज्याच्या मनामध्ये दया नाही त्याला हिंदू म्हणा. नाहीतर आमच्यासाठी सगळे समान आहेत. पण नाही, आपल्या धर्माला जर कोणी नाव ठेवत असेल तर त्यावेळेस आपण आपल्यासाठी सगळे समान आहेत असं म्हणून उपयोग नाही. तेव्हा आपण विरोध केलाच पाहिजे. कसं आहे, सगळे आमचे बांधव आहेत, सगळ्याच धर्मातले आमचे हे आहेत असं जर विचार केला. मी तुम्हाला व्यवहारातलं विचारतो. वाघासमोर आज घरी आईने मोदक केलेले आहेत, चतुर्थी आहे, रस्त्यावरून वाघ जात होता. मग एकट्याने मोदक कसे खावे? सगळीकडे ब्रह्म आहे, सगळे एकच आहेत. एक काम करूयात, हे जे मोदक आहेत ना, तर 2 मोदक आपण त्या वाघाला देऊयात. आपण वाघासमोर मोदक घेऊन गेल्यानंतर आपलाच मोदक होईल. बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी कोणासमोर कोणाविषयी दया केली पाहिजे याचा पण आपल्याला विवेक पाहिजे.
म्हणून हिंदुत्वाविषयी आपल्या धर्माविषयी जे विरोधी असतील त्यांच्याविषयी अजिबात मनामध्ये दया जो बाळगत नाही त्याला हिंदू म्हणा. हिंदुत्वार्थं जनिर्यस्य हिंदुत्वार्थंच जीवनम हिंदुत्वार्थं मृतिर्यस्य कर्म हिंदुरिती स्मृतः. ज्याचं जगणं हिंदुत्वासाठी, ज्याचा जन्म हिंदुत्वासाठी आणि ज्याचा मृत्यू सुद्धा हिंदुत्वासाठी त्याला हिंदू म्हणा. म्हणून आमच्या गुरुजींनी एक उपासना तयार केली 9 पदांची. त्याच्या शेवटच्या पदामध्ये एक चरण येतं, हिंदुत्वासाठी जनन हिंदुत्वासाठी मरण जीवन हिंदुत्वासाठी मज देहे जन्मोजन्मी. भगवतीला प्रार्थना केलेली आहे, आमचं जीवन कशासाठी असावं. त्यानंतर अजून एक महत्वाचा विचार आहे. बरं, मी हे सगळं का सांगतोय, नुसतं सकाळी झेंडावंदन केलं काहीच उपयोग होणार नाही. कंठे शास्त्रम करे शस्त्रम. काय सांगितलंय, आपल्या कंठामध्ये शास्त्र पाहिजे आणि हातामध्ये शस्त्र पाहिजे. आता आपल्याला काय गरज आहे शस्त्राची, म्हणजे तुम्ही खरंच आता उद्या येताना काही बंदुकी वगैरे घेऊन येऊ नका बरं. ह्याच्यातला भावार्थ लक्षात घ्या. कधी आपल्यावर कुठलं संकट येईल हे सांगता येईल का, नाही. म्हणून आपल्या घरामध्ये शस्त्र पाहिजे. घरात चोर आल्यानंतर बघतात काठी वगैरे आहे का घरात, त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणून करे शस्त्रम. आणि हिंदुत्व मानसे सदा. एवढंच कशाला, हिंदुत्व घातके क्रोध हा. आपल्या हिंदुत्वाचा जर कोणी घात करत असेल तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये क्रोध असला पाहिजे. त्या ठिकाणी म्हणूनही भगवंतानीच गीतेमध्ये सांगितलंय, नरकांचे 3 द्वार आहेत. त्रिविध नरकस्येदम द्वार नाशनमात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतं त्रयं त्यजेत. त्या ठिकाणी भगवंताने सांगितले क्रोधाच्या आहारी जाऊ नये. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव. हा क्रोध मात्र भयानक आपला शत्रू आहे, तिथं तसं म्हणू नये. त्यावेळेस क्रोध आला पाहिजे. आणि शेवटचं एक सांगतो, हिंदुत्वमेव भुवने सर्वश्रेष्ठम विराजताम तदर्थं यतते नित्यम कर्म हिंदुरिती स्मृतः. आमच्या सगळ्या त्रिभुवनामध्ये हिंदुत्व प्रतिष्ठित व्हावं याच्यासाठी जो नित्य प्रयत्न करतो त्याला हिंदू म्हणा. म्हणून जे राज्य वगैरे देश वगैरे चालवणारे असतात ते कसे असावेत, हिंदुत्व दक्षा सबलान यज्ञा रक्षन्तु पृथ्वीन तरुणा नृपालाः हिंदुत्व निष्ठा व्यवहार विज्ञा चातुर्ययुक्ता जनतापि भूयात. या श्लोकामध्ये राजे लोक कसे असावेत म्हणजे हे सगळे नेते आणि जनता कशी असावी हे सगळंच एका श्लोकात सांगितलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं राजे लोक कसे असावेत म्हणजे जे श्रेष्ठ आहेत, ज्यांना राज्य चालवायचंय, देश चालवायचा आहे. हिंदुत्व निष्ठा हा एक एक विशेषण बघा तुम्ही. हिंदुत्वामध्ये निष्ठा पाहिजे. त्यानंतर सबलाहा, हिंदुत्वावर फार निष्ठा आहे पण आपल्याला हालता सुद्धा येत नाही, तसं नाही, सबल पाहिजे. त्यानंतर ते राजे कसे असावेत, रक्षन्तु पृथ्वीम, पृथ्वीविषयी प्रेम पाहिजे. आणि समाज सुद्धा हिंदुत्वनिष्ठ. एवढंच कशाला, व्यवहार विज्ञाः, समाजाला व्यवहाराचं ज्ञान पाहिजे. चातुर्ययुक्तापि जनतापि भूयात, चतुर असले पाहिजेत. आणि आपलं राष्ट्र कसं असावं, धनधान्यवती पृथ्वी, राष्ट्रम सर्वसमृद्धिमत संपत प्रजा सुपर्जन्यः हिंदव संतु निर्भयाः, सगळे हिंदू निर्भय व्हावेत. त्यामुळं म्हणजे आपण जे मोठ्या मोठ्या घोषणा करतो ते चांगलंच आहे, त्याबद्दल वादच नाही, ते केलंच पाहिजे. परंतु मी भ्रष्टाचार करणार नाही, मी या व्यसनांपासून दूर राहील, मी माझ्या देशाचा नेहमी आदर राखेन, मी माझ्या पुढच्या पिढींना चांगला संस्कार देईल,
मी ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, साधे साधे नियम जरी आपण पाळले तरी आपण खरे भारतीय नागरिक म्हणू. काहीच नाही, रस्त्यावर कचरा टाकणार नाही. काय अवघड आहे का? गरजू व्यक्तींना मदत करेन. हे सगळं का सांगतोय मी? खरं आपल्याला म्हणजे जे हे स्वातंत्र्य दिन आपण जे साजरा करतो, याप्रमाणे असं आचरण करून जर साजरा केला तर निश्चितच आपल्याला अजून आपल्या देशाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा शिवपुराण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आता आपण शिवपुराणाकडे वळूयात. बरं, सृष्टीखंड आपला चालू आहे. काल तुम्हाला मी एक त्रिवेणी संगम सांगितला होता, आठवतंय का? मी विसरलोय, मला सांगा बरं, काय होता आपला त्रिवेणी संगम? गंगा, यमुना, सरस्वती या खऱ्या नद्या आहेत, बरोबर. आता त्याच्या जागी काय घ्यायचं शिवपुराणातलं? रुद्राक्ष, शिवनाम आणि भस्म, बरोबर. काय या शिवनामाला एवढं महत्व का दिले माहिती आहे का? शी आणि व असे दोन अक्षर आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला एक मी चॅलेंज देतो, करून जमतंय का बघा. शी हा शब्द तोंड बंद करून म्हणून दाखवा. जे जमेल. ओठाला ओठ चिटकूनच शी म्हणता येईल का? नाही. बर, व हे व जर म्हणायचं असेल तर ओठाला ओठ लागतील का? लागतील ना? शिव नाही लागत. बघा, असं वर्णन आहे, शिकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम. शिव नामामधील जो शिकार आहे त्याचा उच्चार केल्यानंतर आपल्या अंतःकरणातील सगळे पाप, आता तोंड उघडायचंय ना, मग ते सगळे पाप बाहेर निघून जातात म्हणे. मुखात निर्याती, तोंड उघडलं की निघून गेले, आता परत ते घुसतील ना. म्हणून त्यांनी सांगितलं, पुनः प्रवेश संदेहात वकारस्तत कपाटवत. पुढे वचा जर उच्चार केला तर पुन्हा ते पातक मध्ये घुसत नाहीत. म्हणून शिव शिव आपल्याला याचं महात्म्य सांगितलेलं आहे. संतांचे असे कित्येक तरी अभंग आहेत. म्हणजे फक्त शिवनामाचं महात्म्य जर सांगायला सुरू केलं तर आपलं पूर्ण आजचा दिवस जाईल. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. बघा शिवनामाचं महात्म्य काय आहे. वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. एवढंच कशाला, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव. सगळ्यांना एक भीती आहे की नाही? कशाची आहे? मृत्यूची भीती आहे ना. असं एक तरी माणूस आहे का त्यांनी हात वर करावा, मी मरणाला घाबरत नाही. साप जर अचानक आला तर? सापाला घाबरतो, मरणाला नाही. सापाला का घाबरतो? हा, चावेल, आणि चावला तर काय होईल? म्हणजे घाबरता कोणाला शेवटी? फिरून फिरून आलं ना मरणावरच. आपल्याकडे अनेक प्रकारचे भय सांगितलेले. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, बले रिपुजयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, तपेंद्रिय भयम, काये कृतांतात भयम, सर्वं वस्तु भयान्वितम भवि नृणाम. काय काय भय आहेत? भोगे रोग भयम,
एखाद्या पदार्थाचा उपभोग घेण्यासाठी आपण जर प्रवृत्त झालो तर लगेच ते जर पदार्थाचं काही अतिसेवन केलं तर लगेच रोगाची भीती आहे की नाही? भरपूर साखर खाल्ली, गुलाबजामुन खाल्ले, काय वाटतं माहिती आहे का? हा गुलाबजामुन खातोय ते खाल्लं तर शुगर वाढली तर मग कडू कारल्याचा रस प्यावा लागेल पुन्हा. भीती आहे की नाही? त्यानंतर कुलेच्युती भयम, मोठ्या कुळामध्ये जर कोणी जन्माला आलेला असेल तर त्याला पतनाचं भय असतं. राजा आहे, ज्याच्याकडे अधिक धन आहे, ज्याच्याकडे अधिक पैसा आहे, कोणीतरी येऊन पैसा घेऊन जाईल ह्याचं भय आहे की नाही? जो शत्रू आहे, जो बलवान आहे त्याला शत्रूचं भय असतं. जो विद्वान आहे त्याला एखाद्या दुसऱ्या विद्वानाचं भय असतं. एवढंच कशाला, सगळ्यात शेवटचं सांगतो, सगळ्यात मोठं जर भय कुठलं असेल तर ते म्हणजे मरणाचं भय आहे. सगळ्याला मृत्यूची भीती वाटते. संतांनी हे ओळखलं आणि सांगितलं, फार भीती वाटते ना, तुम्ही एक काम करा, तुम्हाला असा एक मी मंत्र देतो, त्याचा तुम्ही जप सुरू करा, तुम्हाला भय वाटणार नाही. कुणाचं? काळाचं. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. भेव म्हणजे भय. किती अक्षर आहेत हो शिव मध्ये? 2. शिव शिव अक्षरे 2, जो जपे रात्रंदिन, धन्यतयाचा संसार, परमार्थाचे ते घर. संतांनी सांगितलं. जो शिव शिव म्हणेल, साक्षात ते घर म्हणजे तीर्थ आहे. धन्यतयाचा संसार, त्याचा संसार धन्य आहे. सदोदित वाचे, जपे शिव शिव साचे. आणि अजून एक विचारू का? शिव हा एक मंत्र आहे म्हणे बरं. एका जनार्दनी शिव, सोपा मंत्र तो जाणीव. अनेक मंत्र म्हणण्यासाठी काहीतरी कष्ट लागतात. साधं महिम्न पाठ करायचं म्हणलं तर किती दिवस जातात हो? महिम्न स्तोत्रामधले अक्षर कसे आहेत? किती कठीण आहेत. हरिस्ते साहस्रं कमल बलिमादाय पदयोः यदे कोणे तस्मिन् निजमुरहरन् नेत्र कमलम. पहिला श्लोक किती अवघड आहे. महिम्नः पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच्य सर्वस्वमिति परिणामावधि गृणन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः. आता ह्याच्यामध्ये ह्रस्व बघा, दीर्घ बघा, शुद्धता बघा, कठीण आहे की नाही? आता शिव म्हणायला काय कठीण आहे सांगा? अवघड आहे. शिव कितवी पर्यंत शाळा शिकावी लागेल शिव म्हणायला? बोलता आलं की शिव म्हणता येतं, म्हणजे सोपं आहे की नाही? म्हणून शिवचा जप करा. जप, ज आणि प 2 अक्षर आहेत. ज आणि प. ज चा अर्थ काय, प चा अर्थ काय, असं वर्णन आहे. जकारो जन्मविच्छेदः, पकारः पापनाशकः. ज मधील जो ज आहे, जपामधील जो ज शब्द आहे तो म्हणजे जन्माचा विच्छेद करतो. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे नाहीच त्याला पुन्हा. हे सारखं चालू आहे की नाही? उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे त्याला नाही. आणि दुसरं पकार हा पापनाशक, प त्याच्यातला जो आहे तो पापाचा नाश करतो. म्हणून शिव या मंत्राचा जप करा. आता शिव बघा तुम्ही, जप याचा अर्थ कळाला. त्याच्यानंतर शिव हा मंत्र आहे. मंत्र कोणाला म्हणायचं हे कोणाला माहिती आहे का? हा,
ज्याचं मनन केल्यानंतर जो रक्षण करतो त्याला मंत्र म्हणा. मननात त्रायते इति मंत्र हा. मग ज्याचं मनन केल्यानंतर जर तो रक्षण करत असेल तर शिवनाम आपलं रक्षण करेल का? तर बघा, शिवनामाचाच अर्थ काय आता ते बघा. शिव, शिव म्हणजे कल्याण करणे, शिव म्हणजे कल्याणप्रद, शिव म्हणजे मंगल. म्हणून महादेवांची नावं आपण जर बघितली फार सुंदर अर्थ आहेत. शंकर, शम करोति इति शंकरः, जे नेहमी दुसऱ्यांचं कल्याण करतात त्यांना म्हणायचं शंकर. आशुतोष, एखाद्या भक्ताकडून जरी चुकी झाली तरी सुद्धा एखाद्या वेळेस माफी मागितल्यानंतर लवकर प्रसन्न होतो त्याला शंकर म्हणा. नाहीतर काही काही असतात बघा, छोटी जरी चुकी झाली एवढं रुसून बसतात, एवढं रुसून बसतात, अजिबात बोलत नाहीत. तसं नाही, शंकरांचा स्वभाव बघा. एका श्लोकामध्ये संपूर्ण शंकरांचं चरित्र आपल्याला दिसून येईल. शंकर कसे आहेत? कर्पूर गौरम. कसे आहेत? कर्पूर गौरम. कापराचा रंग कुठला असतो? पांढरा. त्याच्यासारखे पांढरे शुभ्र. बर, पुढे सांगितलं करुणावतारम, साक्षात करुणेचा अवतार, करुणामूर्ती. पुढे काय आहे? संसार सारम, सगळ्या संसाराचं जर सार कुठला असेल तर म्हणे आमचे भोलेनाथ आहेत. सगळ्या संसाराचं सार. भुजगेंद्र हारम, त्या भुजगेंद्र हारामध्ये भगवंत काय काय धारण करतात ते पण लक्षात येतं. राहतात कुठं? कैलासात का हिमालयात? सदा वसंतम हृदयारविंदे, नेहमी हृदयरूपी कमळामध्ये ते राहतात. आणि अशा त्या भवानी सहितम भवम नमामि, पार्वती सहित असणाऱ्या त्या शिवशंकरांना आम्ही नमस्कार करतो. हे काय आहे? हे त्या भगवान शिवशंकरांचं स्वरूप, त्यांच्या नामाचं महत्व आहे. शिवनाम उच्चारा तेने कळी काळासी दरारा, ऐसा नामाचा महिमा न कळेची आगमा निगमा. आगम आणि निगम म्हणजे वेदांना सुद्धा शंकरांचं वर्णन करता येत नाही म्हणे. अजून एक सांगतो बरं. काल मी तुम्हाला जो शिव पंचाक्षर मंत्र सांगितला ना, नमः शिवाय, त्याचं महात्म्य या अभंगात सांगितलेलं आहे. म्हणे हा जो पंचाक्षर मंत्र आहे ना, सकळ मंत्रांचे माहेर शिवमंत्र पंचाक्षर, सगळ्या मंत्रांचं माहेर आहे म्हणे नमः शिवाय. किती अभंग सांगावेत तुम्हाला. शिव ऐसा मंत्र सुलभ रे सोपा, जपा वापरी कर नित्य नेमे, नबाधीच विघ्न संसाराचे भान, धन्य ते भजन शिवनामे, एका जनार्दनी नाम शिव ईशान, वाचे घडे पुण्य कोटी यज्ञ. हे संपूर्ण मी का सांगतोय तुम्हाला? जर आपल्याला प्रयागला जाता येत नसेल, त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणं होत नसेल, काही करू नका म्हणे. तुम्ही एकच करा, शिवनाम, रुद्राक्ष आणि भस्म या त्रिवेणी संगमामध्ये नेहमी नित्य स्नान करत जा. झालं. शिवनामाचं महात्म्य सांगितलं. पुढे वेगवेगळ्या रुद्राक्षांचं वर्णन झाल्यानंतर ऋषींनी सूतांना इथं तर अनेक प्रश्न विचारले, फार सुंदर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यातील एक 2-3 प्रश्न सांगतो. खूप सुंदर प्रश्न आहेत. पहिल्यांदा त्यांना नमस्कार केला. म्हणजे तुम्ही आता हे एवढं सांगितलं ते ठीक आहे, आता आमचा असा प्रश्न आहे, सूत सूत महाभाग चिरंजीव सुखी भव,
यत् श्रावयसी नसतात शांकरीम परमाम कथाम. म्हणजे तुम्ही जी शंकरांची कथा सांगताय ना, हे खूप सुंदर आहे. व्यासप्रसादात सर्वज्ञो प्राप्तोसी कृतकृत्यताम नाज्ञातम विद्यते किंचित भूतम भव्यम भवंच यत. याच्यामध्ये सुद्धा ना एक विशेष असं एक मला सांगायचंय की हे जे जागोजागी सूत महर्षींना जे शौनकादिक ऋषी जे हे देतायत ना, विशेषण देतायत बघा, त्याच्यामध्ये सुद्धा एक बारकाईनं जर विचार केला, तुम्ही महाप्राज्ञ आहात, सर्व शास्त्र तुम्ही जाणणारे आहात, एवढंच कशाला, एक फार सुंदर शब्द टाकलाय त्यांनी. तुम्हाला महर्षी व्यासांनी असं ज्ञान दिलेलं आहे की तुम्हाला ते कसं असतं, सद्गुरू हे शिष्यांना, सगळ्याच शिष्यांना सारखं ज्ञान देतात. वितरती गुरुहु प्राज्ञे यथा जडे. म्हणजे काय आहे की जसं सद्गुरू हे विद्वानाला, म्हणजे जे ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे त्याला जसं ज्ञान देतात ना, तसंच जे थोडे बुद्धीने कमी असतात त्यांना पण देतात. परंतु काही शिष्य जे असतात ना ते फारच पुढे जातात आणि काही शिष्य जे असतात त्यांना त्याचं तेवढं फळ मिळत नाही. आता बघा, ह्या सूतांविषयी जे वर्णन आहे, गुरोर व्यासस्य सद्भक्त्या समासाद्य कृपाम पराम सर्वम ज्ञातम विशेषेण सर्वम सार्थम कृतम पुनः. कसं आहे, ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काही प्रतिबंध सांगितलेले आहेत. ते प्राप्त का होत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न येतात. मग काय प्रतिबंध आहेत असं वर्णन आहे. भूत प्रतिबंध, वर्तमानकालिक प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. हे तीन प्रतिबंध जर असतील तर कितीही सद्गुरूंकडे जा, त्याला यथायोग्य ज्ञान होत नाही. यथायोग्य म्हणजे जसं व्हायला पाहिजे तसं. वर्तमानकालिक काही प्रतिबंध असतात, काही भूतकालीन प्रतिबंध असतात. भूतकालीन प्रतिबंध एक 2 मिनिटात तुम्हाला उदाहरणाने सांगतो. भूतकालीन प्रतिबंध असं समजा, एक माणूस आहे, घरामध्ये आनंदाने राहतोय, लग्न झालं, एक 20-25 वर्ष आनंदाने राहिला. नंतर मात्र शेतकरी होता, त्याच्याकडे बऱ्याच म्हशी होत्या. 25 वर्ष आनंदाने संसार केला. एके दिवशी विचार केला, 25 वर्ष झालेत पण पुढे सारखं पत्नी म्हणावी तसं आधीसारखं नीट बोलत नाही म्हणे. मला बाहेरून आलं की आधी विचारायची कुठे गेला होतात, झालं का काम. आता विचारते म्हणे कुठं बोंबलत गेलतात. आधी पाणी देताना हे घ्या आणि आता पाणी असं समोर ग्लास आपटते म्हणले घ्या. मला संसाराचा कंटाळाच आलाय म्हणे, संसार करायलाच नको आता. पोरांचे आता शिक्षण झालेत, त्यांना नोकऱ्या वगैरे लागलेत. आता एक काम करू, आपण कुठंतरी लांब घर सोडून निघून जाऊत म्हणे. झालं, काशीला गेला. मग तिथं कुठले मोठे गुरुजी आहेत का, एखादा आश्रम बघितला, त्या आश्रमामध्ये गेला. बरेच दिवस झाले गुरुजींनी सांगितलं, हे बघ असं असं भगवंताचं स्वरूप आहे, त्याचं तू ध्यान कर. तो ध्यानाला बसला की नेमकं त्याला त्याच्या गोठ्यातली ती म्हैस आठवायची. बरेच डोळे झाकले की ती म्हैस दिसायची, ती म्हशीची शेपूट, ते म्हशीचे शिंग, ती म्हैस कशी ओरडायची, ते सगळं त्याला आठवायचं. काय करावं. बरेच दिवस झाले ध्यान काही लागत नाही. गुरुजींकडे गेला. गुरुजी, मी खूप ध्यान करण्याचा प्रयत्न करतो पण मला ती म्हैस फार त्रास देते.
मग त्याला गुरुजींनी सांगितलं, तू एक काम कर, ब्रह्म आणि म्हैस ही एक आहे अशा ह्याच्याने तू ध्यान कर. मग त्याने तसं ध्यान केलं आणि मग त्याला ते यथार्थ ज्ञान झालं. आता माझा मुद्दा कुठं आहे बघा. हा जो त्याला प्रतिबंध येत होता, हा कुठला प्रतिबंध आहे? याला भूत प्रतिबंध म्हणतात. मागचं त्याला आठवतंय. भूत प्रतिबंध असेल तर ज्ञान होत नाही. त्यानंतर भविष्य म्हणजे वर्तमान काळिक जे प्रतिबंध असतात, वस्तुतः त्याच्यामध्ये सुद्धा 4 परत प्रकार केलेत बरं. विषयासक्ती असेल, त्याच्यानंतर प्रज्ञामांद्य असेल, कुतर्क असतील आणि विपर्यय दुराग्रह. वर्तमान काळाचे हे 4 प्रतिबंध वेगळे दिलेत अजून. बघा, मी काही जास्त फार खोल जाणार नाही, पण आपल्याला हे माहिती पाहिजे का व्यवहारामध्ये आपण एखादं कार्य करताना जर काही प्रतिबंध आले तर ते काय आहेत, कसे आहेत आणि त्याचं निवारण कसं करता येईल याचा विचार करण्यासाठी सांगतोय. वर्तमान काळामध्ये विषयासक्ती हा पहिला बंध सांगितलेला आहे. विषयांमध्ये जर मन अडकलं तर ते कार्य होत नाही म्हणे. विषय भोग जे सुख, जे साध्यंतचे जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. ययाती राजाचं तुम्ही चरित्र ऐकलेलं असेल. एवढं आयुष्य मिळालं, एवढे वर्ष उपभोग घेतला, तरी सुद्धा मन भरलं नाही. पोराला सांगितलं, तुझं तारुण्य मला देतोस का? मुलाचं तारुण्य घेतलं, अनेक वर्ष ते तारुण्य भोगलं, तरी सुद्धा मन तृप्त झालं नाही. ययातीचे शब्द आहेत, यत पृथिव्याम व्रीहि यवम हिरण्यम पशव स्त्रियः नालमे कस्य पर्याप्त्यै इति मत्वा शमं व्रजेत. म्हणजे पृथ्वीवरचं जेवढं धनधान्य आहे ते सगळं एकट्याला जरी मिळालं तरी सुद्धा त्याचं पोट काही भरू शकत नाही म्हणे. ह्याला बाजूलाच करा आता. मग आपलं पुन्हा ते तारुण्य मुलाला दिलं आणि निघून गेला. आता ते तारुण्य देता येतं का वगैरे तो विषय आता आपल्याला घ्यायचा नाही. त्याने तारुण्य दिलं वापस. ययाती राजाचं चरित्र बघा. असे कित्येक तरी राजे आहेत. चित्रकेतू राजा, भागवतात वर्णन आहे. अनेक प्रयत्न केले, मुलगा होत नव्हता. शेवटी मुलगा झाला. एका स्त्रीला झाला. अनेक पत्न्या होत्या त्याला. दुसऱ्या पत्न्यांनी बघितलं, आजकाल राजा हिचाच लाड जास्त करतोय, मुलामुळं दिलं त्या मुलाला विष, गेला मरून मुलगा. पुन्हा दुःख, पुन्हा अडकला. हे काय आहे? हे जे प्रतिबंध आहे ना, हे विषयासक्ती आहे. त्याच्यानंतर प्रज्ञामांद्य, बुद्धीची मंदता. तिसरं सांगितलंय कुतर्क. बघा, व्यवहारामध्ये शास्त्रकारांनी सांगितलं तुम्ही तर्क करा, पण कुतर्क करू नका. आपल्या शास्त्रामध्ये तर्काला फार महत्व आहे. तर्क करावेत, पण कुतर्कामध्ये पडू नये. तर्क्यताम मा कुतर्क्यताम आचार्यांनी सांगितलेलं आहे. तर्क करणं चांगलं आहे, पण कुतर्क, वाईट तर्क काय? शास्त्राचा सिद्धांत असा आहे की वाईट तर्काचं फळ काहीही नाही. ते सगळे काय? श्रम एवही केवलम. ते तर्क करत बसाल ना, ते सगळे श्रम आहेत म्हणे. असं सांगतात की एक गुरुजी का विद्यार्थ्याला एक काम सांगतात. पूर्वीच्या काळातली घटना आहे. एक काम कर रे, मला संध्येला बसायचंय, संध्येची तयारी कर. आता संध्या करायला काय लागतं? काय पळी पेला भांड झालं, ते ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी वगैरे झालं आणि तो मुलगा निघून गेला. गुरुजींनी त्याला काय सांगितलं? इकडे ये म्हणे. काय? एक लक्षात ठेव, ह्याच्या पुढून नेहमी पुढचा विचार करावा, थोडं तर्क लावावा. म्हणे काय झालं गुरुजी?
काय काय झालं, तुला मी काय सांगितलं, संध्येची तयारी कर. म्हणे हो. मग संध्येला गुरुजी पळी पांढ ठेवलंय भांडे वगैरे. तसं नाही रे, तू हे ठेवलंयस, पण एक विचार कर, एवढंच लागतं का? थोडा एक तर्क करून बघ ना तू. संध्या करायचे, आसन लागेल, त्याच्यामध्ये चांगलं पाणी भरून ठेवावं. बरं, पाणी भरल्यानंतर भस्म लावावं लागेल, चंदन लावावं लागेल, कुंकू आणून ठेवावं. थोडा पुढचा विचार करावा. त्या मुलांनी लक्षात ठेवलं. पुढचा विचार करायला सांगितलाय, तर्क करायला सांगितलंय गुरुजींनी. कळालं का तुम्हाला पुढचं? तो काय करायचा, प्रत्येक कामामध्ये आता तर्क सुरू करायचा. असं असं असेल तर मग हा पुढे काय काय होऊ शकतं, हा ते केलं पाहिजे. झालं असं. एक 2 वर्षानंतर ते गुरुजींना थोडी सर्दी झाली. गुरुजींनी सांगितलं त्या मुलाला, विद्यार्थ्याला, इकडे ये रे. आणि काय गुरुजी? बाजारामध्ये जा आणि एक 10 रुपयाची सर्दीची गोळी घेऊन ये. तो दुकानात गेला, सर्दीची गोळी द्या म्हणे. त्यांनी गोळी घेतली. त्याला तेवढ्यात ते ज्ञान आठवलं. गुरुजींनी काय सांगितलंय? तर्क करायचा, नीट पुढचं पण विचार करायचा. मग सर्दीच्या त्या एका गोळीनं जर सर्दी कमी झाली नाही आणि ताप आला तर एक काम करू, 1-2 तापीच्या गोळ्या द्या म्हणे. त्याने त्या तापीच्या गोळ्या घेतल्या. त्याच्यानंतर विचार केला, ते ह्या गोळ्या घेऊन सुद्धा जर ताप वाढला, फारच जास्त आजारी पडले, मग डॉक्टरांनाच सोबत घेऊन जावं लागेल. मग त्याने लगेच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला. तर डॉक्टरांना सांगितलं, माझ्यासोबत पाठशाळेत चला. डॉक्टरांना घेतलं. पुन्हा विचार केला, जर डॉक्टरांकडून जर बरे झाले नाहीत तर त्यांनी आता शेवटी एक काय उपाय केला, एक काम करूत म्हणे. त्यांनी काय केलं माहितीये का? अंत्यविधीचं साहित्य सोबत घेतलं. गुरुजी विचार करतायत, 10 मिनिटामध्ये जाऊन येणार, सर्दीची गोळी आणायला गेलाय, अजून का आला नाही? जेव्हा तो आला 1-2-3 तासानंतर, त्याच्याकडे बघितलं, सोबत एक डॉक्टर, त्याच्यानंतर ते सगळे पांढरे वस्त्र, हार, नवीन कपडे, हे सगळं बघितल्यानंतर गुरुजी म्हणाले, काय झालं? काय नाही गुरुजी, हे सगळं काय? काय म्हणे, तुम्हाला सर्दी झाली मान्य आहे, पण ती सर्दी जर वाढली तर? मग डॉक्टर आहेत, तरी कमी झालं नाही तर? काय नाही, अंत्यविधीची तयारी करूनच आलोय म्हणले. तुम्हीच सांगितलं नाही, पुढचा विचार करा, तर्क करा. आता या तर्काला काही उपयोग आहे का? म्हणून तर्क्यताम मा कुतर्क्यताम. ज्ञानाची प्राप्ती व्हायची असेल तर त्यांनी एक त्याच्यामध्ये प्रतिबंध सांगितलेला आहे, कुतर्क. आणि चौथं सांगितलेलं आहे विपर्यय दुराग्रह. विपर्यय दुराग्रह याचा थोडक्यात अर्थ असा आहे की जे जसं आहे तसा अर्थ न घेता त्याचा विपरीतच अर्थ काढत बसणं, ह्याला म्हणायचं विपर्यय दुराग्रह. थोडक्यामध्ये वेदांताच्या दृष्टीनं आत्मा म्हणजे देह आणि देह म्हणजे आत्मा असं मानणं, देहाचे जे धर्म आहेत ते आत्म्यावर मानणं आणि आत्म्याचे जे धर्म आहेत ते देहावर मानणं. तुम्ही रामकथा सगळ्यांनी ऐकलेली असेल. रामायणामध्ये मी सांगणार नाही तो प्रसंग, पण जेव्हा तो वालीचा वध होतो, ती तारा विलाप करते बघा. फार वाल्मिकी रामायणामध्ये तर फार सुंदर वर्णन आहे तारेचा विलाप, पूर्ण अध्यायचा एक सर्गच आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र तिला सांगते, तू कुठं चुकतीयस, कोण गेलंय? देह गेला असं म्हणत असशील तर देह तुझ्या समोर आहे, आणि आत्मा जर मेला असं म्हणत असशील तर नैनं छिंदन्ति शस्त्राणि. याला म्हणायचं विपर्यय दुराग्रह. हे सगळं मी का सांगतोय माहितीये?
काय आहे, हे जे सूतांना वारंवार जे विशेषण दिले जातात, महाप्राज्ञ किंवा हे जे सृष्टिखंडामध्ये रुद्रसंहितेमध्ये जे त्यांना वर्णन दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या सद्गुरूंकडे जे अध्ययन केलंय, जे ज्ञान प्राप्त केलंय, कुठल्याही प्रतिबंधाशिवाय तुम्ही हे ज्ञान प्राप्त केलंय, आणि प्रतिबंध नसताना जर ज्ञानाची प्राप्ती केली तर मग मात्र त्याला जे ज्ञान होतं ते यथार्थ. यथार्थाची एक फार सुंदर व्याख्या आहे. यथार्थ म्हणजे काय? तद्वती तत्प्रकारक अनुभव यथार्थः. जे जिथं आहे ते त्याला जशास तसं कळणं त्याला म्हणायचं यथार्थ. आणि हे ज्ञान, यथार्थ ज्ञान तुम्हाला प्रतिबंधाशिवाय मिळालेलं आहे. कृपा करा, माझे काही प्रश्न आहेत. इदानीं कथय प्राज्ञ शिवरूपमनुत्तमं दिव्यानि वै चरित्राणि शिवयोरप्यशेषतः. कृपा करा, माझे काही शंका आहेत. तुम्ही आता आम्हाला शिवतत्व सांगितलं, पण सृष्टेः पूर्वं कथम शंभुः स्वरूपेण अवतिष्ठते. सगळ्यात सृष्टीच्या पूर्वी शिवशंकर कोणत्या रूपाने राहतात हे आम्हाला सांगा. त्यानंतर सृष्टीमध्ये स कथम, सृष्टीच्या चालू असताना त्यांचं आचरण कसं किंवा त्यांचं स्वरूप कसं असतं. जर शंकर प्रसन्न झाले तर काय फळ देतात. ब्रह्म विष्णू महेश हे जे त्रिपुटी म्हणतात, मग शंकर आणि रुद्र यांच्यामध्ये भेद आहे का ते एकच आहेत आम्हाला सांगा. आणि मग मात्र सूतांना एवढा आनंद झाला, ते म्हणतायत तुम्ही काय सुंदर विचारले. इथं वर्णन आहे, भगवान शिवशंकरांच्या विषयी जर प्रश्न केले तर ते तिघांना पवित्र करतात. कुणाकुणाला? सदाशिव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातेः वक्तारं पृच्छ्रकं श्रोतुं जाह्नवी सलिलं यथा. सदाशिव कथा प्रश्न, भगवान शिवशंकरांच्या विषयी जर आपण प्रश्न केले तर वक्ता, श्रोता आणि विचारणारा हे तिघही पवित्र होतात म्हणे. कथयामी, तुम्हाला मी सांगतो, आता ऐका. पण पुन्हा बघा, आता अजून जोड्या वाढणार आहेत बरं. आता यांनी सांगितलं तुम्ही जे मला विचारताय ना, असाच प्रश्न पूर्वी एकदा नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाने जे जे उत्तर दिली ते मी तुम्हाला सांगतो. मग असं म्हटल्यानंतर लगेच शौनकांनी प्रश्न केला, मला एक सांगा, तर नारदांची आणि ब्रह्मदेवाची भेट कशी झाली. असं काही घटना घडली का की नारदांना ब्रह्मदेवाकडे जावं लागलं शिवतत्व विचारण्यासाठी. त्याची कथा आम्हाला सांगा. हे कसं आहे, कथेमध्ये कथा ते भुलभुलैया कशी असते की नाही. एकदा त्याच्यात घुसलं, जो हुशार आहे तोच व्यवस्थित बाहेर येऊ शकतो, नाहीतर नेमकं कोण कोणाला म्हणतंय. संपूर्ण रामायण ऐकलं, हा कळालं तुम्हाला रामाची सीता कोण. आमच्याकडे तुम्हाला तो श्लोक माहितीये का, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. आपण गीता पारायण करण्याच्या आधी म्हणतो, पारायण करण्याच्या आधी आपण श्लोक म्हणतो ना, का एकदम धर्मक्षेत्रे नाही ना. कुठला म्हणतो सुरुवातीला? वसुदेव सुतं देवम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः
प्रपन्न पारिजाताय सगळे म्हणून दाखवू का आता? नाहीतर धर्मक्षेत्रे पासून असे मला सगळी गीता पाठ आहे. आम्हाला आणि म्हणजे मी शृंगेरीला जगद्गुरु शंकराचार्यांच्या तिथं पण परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे नुकतीच झालेली आहे, फार दिवस झाले नाहीत, त्यामुळं अजून चांगली कंठस्थ आहे. मग धर्मक्षेत्रे पासून यत्र योगेश्वर कृष्ण हा पाठ कसं राहतं संता म्हणायच्या, दुसरं काय, घोकावं लागतं त्याला. काय आहे म्हणजे भगवद्गीतेच्या विषयी जर तुम्ही विचाराल, माझं भाग्य असं आहे मला बसून कधी भगवद्गीता पाठ करण्याची गरजच पडली नाही. त्याचं कारण सांगतो. आमच्या पाठशाळेमध्ये सकाळी 6:30 ते 7 उपासना असते. 2 वेळेस उपासना, एक 6:30 ते 7 आणि संध्याकाळची उपासना 5 ते 5:30. अगदी म्हणजे घड्याळावर सेकंद काट्यावर आमची उपासना सुरू असते. आधी जरी आम्ही तिथं जाऊन बसलोत, असा नियम होता आमच्या पाठशाळेत की उपासना सुरू करायची ना तर देवघरासमोर एक 10 मिनिट आधी बसायचं. नियम असा होता, 10 मिनिट आधी आसनं मांडायचे, कमीत कमी 5 मिनिट आधी बसलं पाहिजे, असा नियम. आणि मग घड्याळाकडे बघत राहायचं. 5 वाजले तो 12वर सेकंद काटा गेला, मग श्री गणेशाय नमः असं असायचं. त्याच्यामध्ये सकाळच्या उपासनेचा असा नियम होता की दररोज गीतेचे 2 अध्याय, एक आणि एक 50 सुभाषित आम्ही काढलेले आहेत. सुभाषित एवढंच म्हणायचं. आणि दररोज एका विद्यार्थ्याने 15 मिनिट प्रवचन करायचं. कशावरही बोला म्हणायचे, काही सांगा. अगदी एक होता कावळा, एक होती चिमणी, हे सांगितलं तरी काही हरकत नाही. कावळ्याचं घर कसं होतं, चिमणीचं घर कसं, हे सांगा, काही हरकत नाही, पण बोला, असा नियम होता. मग जवळपास 12 वर्ष दररोज 2 अध्याय जर म्हणले तर गीतेची किती आवृत्ती झाली? असं समजा दररोज 2 अध्याय म्हणजे एक आवृत्ती व्हायला किती दिवस? इथं जास्त विचार करण्याची गरज नाही. 18 अध्याय दररोज 2 म्हणजे 9 दिवस. 9 दिवसाला संपूर्ण एकदा गीता म्हणणं व्हायची. त्याच्यानंतर महिन्याला किती होतील? 3 पाठ गीतेचे. वर्षाला 36. आता 12 वर्षात काढा मोबाईल आता. बरं जाऊ द्या, तेवढं गणित करण्याची काय आपल्याला आकडा काही गरज नाही. पण असं समजा आता एवढे पारायण झाल्यानंतर पुन्हा घोकायची गरज आहे का सांगा? काहीच गरज नाही. म्हणून आम्हाला जेव्हा कळालं की अशी अशी शृंगेरीला परीक्षा होते, मग फॉर्म कधी भरायचा, तर समोरच्यांना असं वाटलं आम्ही उत्तर देऊ एखाद्या 1 वर्षाने भरा. म्हणलं कधी नंबर लागतो? म्हणे नंबर लागेल तिथं फॉर्म भरल्यानंतर एक 4-5 महिन्याने नंबर येतो म्हणे. एक काम करा म्हणलं, आज फॉर्म भरून टाका, महिन्यावर जरी परीक्षा असेल आम्ही येऊ. हे काय आहे? हे आम्ही पाठ केलेलं नाहीये, हे झालेलं आहे. त्यातल्या त्यात सकाळी 6:30ची उपासना अर्धी झोपेत. आणि सुरुवातीला तर मी काय करायचं माहितीये, जो छोटा अध्याय असेल ना मुद्दाम तोच सुरू करायचा. पटकन होतं ना, 17वा 16वा 15वा 12वा अगदी छोटे छोटे अध्याय.
बरं, हा विषय कसं काय निघाला आता ते सांगा बघू, कुणाच्या लक्षात आहे? हा, नाही नाही, त्याच्या आधी पार्थाय प्रतिबोधिता मी का सुरू केलं? ते बघा, आता हेच लक्षात नाही. हा, कसं आहे, ही जी भूलभुलैया आहे तुम्हाला सांगत होतो ना मी. आपण हे फसलो ना आता. हा, तुम्ही जे विचारताय हे मी मनाने सांगत नाही. आता असं पूर्वी एकदा असंच हेच प्रश्न विचारले होते म्हणे. कोणी? नारदांनी ब्रह्मदेवाला. मग त्यांची भेट कशी झाली, कुठं झाली ते आम्हाला सांगा. काहीतरी कारण असेल ना भेट होण्याचं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. ऐका म्हणे, एकस्मिन् समये विप्रा नारदो मुनिसत्तमः ब्रह्मपुत्रो विनीतात्मा तपोर्थम मन आदधे. एकदा झालं असं की नारद हे तप करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेलेत. तप करू लागले. कशासाठी? लोकांनी मला चांगलं म्हणावं. तप करणं वाईट नाहीये, पण त्याच्या मागच्या भावना काय आहेत, त्याच्या मागचा हेतू काय आहे आपण बघितलं पाहिजे. तप करतायत, तप सुरू झालं. एवढं भयंकर तप सुरू केलं, त्यामध्ये कोणीही तप जास्त करू लागलं की एका देवाला फार त्रास होतो बघा. काय नाव आहे त्याचं? इंद्र. दुसरे तप सुरू त्यांनी केलं की माझं इंद्रपद जातं की काय, त्याला ती भीती. प्रत्येकाला वेगवेगळी भीती. आता काय करणार, आता काय करावं. नारदांचं तर एवढं मोठं तप चालू आहे, एवढं मोठं तप चालू आहे. मत्सर करू लागले. कसं आहे, जर मत्सर असेल तर तुम्हाला खरं सांगतो त्याची उन्नती होऊ शकत नाही. हा माझ्या पुढे कसा जातो, हा माझ्या पुढे कसा जातो. पोट, एका माणसाचं अचानक फारच पोट दुखू लागलं. काही केलं तर कमी होत नव्हतं. डॉक्टरांकडे गेला. का हो, कधीपासून पोट दुखतंय? म्हणे आमच्या शेजारच्यानी काल 4 व्हीलर घेतली तेव्हापासून दुखतंय. आहे की नाही मत्सर? मत्सरती, माझ्यापेक्षा पुढे जातो, माझ्यापेक्षा पुढे जातो. मी पुढे जाऊन सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल हा माझ्यापेक्षा पुढे जातो, त्याला मागे ओढण्यापेक्षा मी प्रयत्नाने त्याच्या पुढे जाईल, असं मी वागेल, असं का माणूस म्हणत नसेल? वेदांत शास्त्रात मध्ये असं मत आहे, माणूस मत्सर कधी करतो? जीव जीवाचा जर भेद मानला तर माणूस मत्सर करतो. थोडक्यामध्ये जो भेदज्ञान करेल तो मत्सर करतो. आता वेदांतामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत बरं, सगळे सांगणार नाही मी. जीव जीवाचा भेद, जीव जगताचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, स्वगत सजातीय विजातीय भेद, देशतः भेद, कालतः भेद, वस्तुतः भेद, अनेक आहेत. पण मत्सर कुठल्या भेदाने होतो ते सांगतो. जीव जीवाचा भेद केला की माणूस मत्सर करायला सुरुवात करतो. उदाहरण सांगतो. असं समजा एक स्त्री आहे, तिला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. दोघांचेही लग्न झालेत. मुलाचं पण लग्न लावून दिलेलं आहे, मुलीचं पण लग्न लावून दिलेलं आहे.
एक 2-3 वर्ष झाले लग्न होऊन. मुलगी तिकडे गेलेली आहे पतीच्या घरी, मुलगा पण घरी, आता सून आलेली आहे. त्या सासूनी जे तिची स्त्री होती त्या शेजारच्यांना बोलवलं, गप्पा मारत बसल्या. आता मग त्या दोघांच्या गप्पा म्हणजे काय, हळूहळू काय चाललंय काय नाही म्हणत, मग हळूच, होय ग कशी आहे सून, बरी आहे का. मी असं ऐकलंय जवळपास 60-70% सासू म्हणतात म्हणे काय सून काय सांगाव तुला, आता खूप चांगली सून आहे असं कोणी म्हणतच नाही म्हणे. तर का ते मलाही माहित नाही, म्हणत नाहीत म्हणे असं पटकन, खूप छान आहे. तिने ते गाराणे सुरू केले आता. एक 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 सांगू लागली. काय सांगावं म्हणे तुला, माझा मुलगा इतका मूर्ख आहे म्हणे. काय झालं, काय सांगावं, सगळा बायकोच्या ताब्यात गेलाय. बायको जे सांगेल तोच ऐकतोय म्हणे, काही बायकोनं सांगू दे ऐकतो. मूर्ख आहे म्हणे माझा मुलगा, आणि माझी मुलगी मात्र फार हुशार आहे बघ म्हणे. म्हणे कस काय, असं नवऱ्याला ताब्यात ठेवली ना म्हणे. आता मला सांगा, मुलीच्या ताब्यात नवरा किंवा सुनेच्या ताब्यात नवरा, एकीकडे मूर्ख आणि एकीकडे फार शहाणी, का बरं. जीव जीवाचा भेद मानला की अशी परिस्थिती येते. इंद्राचं असंच झालंय. इंद्र समजते नारद वेगळे मी वेगळा, मग आता ह्याला काहीतरी केलं पाहिजे, काय करायचं, माझं पद जाईल, एक काम करूयात. कामदेवाला बोलवलं, या म्हणे इकडं. काय, एक काम करा म्हणे. काय काम करायचं, हे तिथं अशा अशा हिमालयावर नारद गेलेत, तप करतायत. मग तुम्ही एवढंच करायचं, तुमच्या प्रभावाने त्यांचं तप मोडा, एवढंच काम आहे, अगदी छोटं. ठीक आहे. कामदेव गेले. कामदेव अनेक प्रयत्न करतात नारदांचं तप मोडेल, पण नारदांचं काही तप मोडत नाही. कामदेवाचा काहीच प्रभाव पडत नाही नारदांवर. तो कामदेव निघून जातो. इंद्राला सांगतो माझ्याकडून काही तुझं काम झालं नाही, तुला काय करायचं ते बघ. आता झालं. तर काय करावं काय करावं. आणि नारदांना ही गोष्ट कळाली की मी तप करत होतो, इंद्राने अनेक प्रयत्न केले, कामदेवाला पाठवलं, पण मी यत्किंचितही त्या तपापासून ढळलो नाही, बाजूला झालो नाही. गर्व झाला. बस आता एकच इच्छा, मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं. एकच इच्छा. कसं आहे, आपल्याकडे काही इच्छा सांगितल्यात बघा, पुत्रेषणा दारेषणा लोकेषणा. लोकांनी मला चांगलं म्हणावं. लोकवासनया जंतो शास्त्रवासनया पिच देहवासनया ज्ञानम यथावन नैव जायते. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितलं. वस्तुतः त्या ठिकाणी कामदेवाचा प्रभाव नारदांवर का पडला नाही ह्याच्या मागे एक वेगळीच कथा आहे. नारदांना असं वाटतंय माझ्यामुळं, माझं असं तप होतं, मी एवढा इंद्रियांवर विजय मिळवला म्हणून कामदेव काही करू शकला नाही. पण तसं नाहीये. त्याच्या मागे अशी कथा आहे की त्याच ठिकाणी भगवान शिवशंकर तपासाठी बसले होते. हा कामदेव येऊन तिथं त्रास देऊ लागला. कामदेवाने तिथं त्या भगवान शिवशंकरांनी त्या कामदेवाला भस्म केलं आपल्या तृतीय नेत्राने आणि त्याला शाप दिला की या ठिकाणी तुझा प्रभावच पडणार नाही. म्हणून नारदांवर प्रभाव पडला नाही. नारदांना असं वाटते माझ्यामुळं
प्रत्येक स्थानाचं काहीतरी महात्म्य असतं. त्या त्या स्थानाचं महात्म्य, तिथं गेल्यानंतर मन बदलतं, तिथं त्याचा प्रभाव असतो. तुम्ही बघा मंदिरामध्ये गेलोत ना, तिथं थोडं वातावरण वेगळं असतं की नाही? तिथले काही ते स्पंदन असतात. भजन सुरू केलं, एका शास्त्रज्ञाने शोध लावलेला आहे की कीर्तन ऐकताना, कथा ऐकताना त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या मेंदूमध्ये कसे फरक पडतात. का? त्या त्या स्थानाचं महत्व असतं. असं वर्णन आहे जे मूळ वाल्मिकी रामायणात नाही आहे असं, पण अशी कथा सांगितली जाते की जेव्हा हे सगळे बरं जाऊ द्या, तुम्ही रामकथा ऐकलेली आहे ना? एक प्रश्न विचारतो, वनवासाला कोण कोण निघालं? राम, सीता, लक्ष्मण. नक्की? अच्छा, हा. भरत वगैरे नाही ना निघाले वनवासाला? हा. ते कधी कधी मी विसरतो, बाकी काही नाही. हा. ते काय झालं, प्रवास जेव्हा वनवासात ते निघाले ना, छान लक्ष्मण रामांची सेवा करायचे. प्रवास चालू होता, आनंदाने प्रवास चालू होता. एकदाही रामांना लक्ष्मण उलटून बोलले नाहीत. तुम्ही सांगाल ते मी काम करणार आहे दादा, तुम्ही फक्त सांगा. प्रवास चालू होता. झालं असं, प्रवास करता करता कुरुक्षेत्रातून जाऊ लागले म्हणे. जाताना असं म्हणतात, म्हणजे कुरुक्षेत्रातून म्हणजे अजून ती पृथ्वी नाहीये, तिथं अजून युद्ध झालेलं नाहीये. हा, पुढे ते होणार आहे. आता राम पुढे सांगणार आहेत काय होणार आहे. अजून तिथं युद्ध झालेलं नाहीये. पण झालं असं, जे आत्ताचं जे कुरुक्षेत्र आहे ना, त्या ठिकाणावरून तेव्हा जाऊ लागले असं समजा. जाताना त्या क्षेत्रात गेल्यावर एके ठिकाणी थांबले आणि रामांनी लक्ष्मणाला सांगितलं, म्हणे सीता मातेला खूप तहान लागली, थोडं पाणी आण ना म्हणे. लक्ष्मणाने सांगितलं, मला एक सांगा, सीता कोणाची पत्नी आहे? तुमची. बर, अजून एक विचारतो, तुम्ही कोणाचा मुलगा आहेत? दशरथाचा. मी कोणाचा आहे? दशरथाचा. मी तुमचा नौकर आहे. तहान कोणाला लागली? सीतेला. कोणाची बायको आहे? तुमची. तुम्ही पाणी आणायला पाहिजे. मी पाणी आणणार नाही. तुमचं काय सारखं सारखं काम करायला, एखाद्या वेळेस ठीक आहे, उठलं की सुटलं लक्ष्मणा लक्ष्मणा लक्ष्मणा, अजिबात काम करणार नाही. झालं. प्रभू रामचंद्र हसले, सीता माता पण हसल्या. सीतेला सांगितलं, जाऊ दे, त्याचं काय, लहान आहे लक्ष्मण, तेवढं काही मनावर घेऊ नकोस, पुढे जाऊ, तिथं बघूत एखादा तलाव वगैरे भेटतो का. पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्या स्थानाच्या बाहेर पडल्यानंतर अचानक लक्ष्मण रडायला लागले. राम म्हणाले, काय झालं रडायला? नाही म्हणे, देवा मी तुम्हाला असं कसं बोललो? मी तुम्हाला साक्षात देव मानणारा अचानक एवढं उलट सुलट कसं बोललो? रामांनी सांगितलं, तू दुःख मानून घेऊ नकोस, तुझी ह्याच्यात काहीच चूक नाही. मग मी असं का बोललो?
रामांनी सांगितलं ही पृथ्वीच ममता शून्य आहे म्हणे. इथं एकमेकांविषयी ममताच नाहीये आणि पुढे जाऊन इथंच युद्ध होणार आहे म्हणले. मी हे सगळं का सांगतोय, त्या त्या स्थानाचं काहीतरी महात्म्य असतं. त्या रामायणातच बघा शेवटी ते रावणाचे सगळे प्रयत्न बघून ते माल्यवान रावणाकडे येतात. काय रे रावण, तुला एक सांगू का? म्हणे काय? एवढं प्रयत्न करण्यापेक्षा सीतामातेला असं त्याला धमक्या देतोस तू, हे करतोस ते करतो, भीती घालतोस, त्यापेक्षा एक काम कर ना. म्हणे काय? ती तुझ्याकडे येत नाहीये ना? म्हणे नाही. एक काम कर, तू सरळ रामाचं रूप घे आणि सीतेसमोर जा. सीतेला तर काही कळणार नाही, ती काही फार अशी काही तिला काही ज्ञान आहे असं काही नाही, ते तुझ्यासोबत येऊन जाईल. रावणाने सांगितलं हे तुम्हाला कळतंय, माझे 4 वेद झालेत म्हणे. 6 शास्त्र झालेले आहेत. अहो भयानक शास्त्र कोळून पेलेले आहेत म्हणे मी. हे तुमच्या लक्षात आलं असेल तर माझ्या लक्षात आलं नसेल. मी आधीच हा प्रयोग करून पाहिलेला आहे. म्हणे पाहिलेला आहे? म्हणे हो. मग प्रयोग करून बघितलाय तर मग काय झालं? काय सांगावं? म्हणे मी सीता मातेला फसवण्यासाठी रामाचं रूप घेतलं की सीता मातेला फसवण्याचीच इच्छा माझी नष्ट होती म्हणले. हे काय आहे? त्या त्या वेशामध्ये त्या त्या स्थानामध्ये त्याचं काहीतरी महात्म्य असतं. अहो हे सगळं जाऊ द्या, साधं आपण नाटकामध्ये जर रामाचं रूप घेतलं, नाटकामध्ये नाटक करायचे आणि तिथं जर राम झालो, तिथं जर गणपती झालो, तिथं जर हनुमान झालो, तर तिथं पाप करण्याचं येतं का मनात? हे सगळं स्थान महात्म्य आहे. नारदांना असं वाटू लागलं माझ्यामुळेच मी ह्याच्यावर विजय मिळवलाय, पण वस्तुतः त्या स्थानामुळं तिथं त्या कामदेवाचा प्रभाव पडलेला नव्हता. झालं. आता कसं आहे, एखादं काही विजय मिळवला, लोकांनी चांगलं म्हणायला पाहिजे ना. मग लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी आधी सगळ्यांना सांगितलं पाहिजे ना. गर्व झाला, एवढा गर्व झाला, एवढा गर्व झाला, सगळ्यांना सांगत फिरू लागले मी कामदेवावर विजय मिळवलाय. वस्तुतः शास्त्र असं सांगतं की आपण केलेला धर्म कुणाला सांगू नये. बघा बरं, मी एवढं तप केलं, तुम्हाला माहितीये का, मी दररोज 11 माळी जप केल्याशिवाय पाण्याचा थेंब पित नाही, असं सांगू नये. आपल्याकडे असं सांगितलंय, धर्म केलेला लपवावा आणि पाप केलेलं सांगावं. आता इंदोरचं कसं आहे? उलट आहे. माणूस काय करतो? पाप झाकून ठेवतो आणि पुण्य मात्र मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. ओ माझ्या ओळखीच्यात काही काही असे आहेत की कधी नाही एखाद्या वेळेस जर सकाळी उठलं तर ते पहाटेचं ते सकाळी एक फोटो काढतात आणि खाली लिहितात आज मी एवढ्या लवकर उठलो, आणि ते स्टेटसला टाकतात. प्रातःकाळचं वातावरण काही वेगळंच असतं. 10 वर्षातून एकदा लवकर उठलेला ते स्टेटसवर. असं सांगितलेलं आहे, धर्म हा क्षरति कीर्तनात. केलेला धर्म जर आपण सांगत सुटलो ना तर म्हणे त्याचा नाश होतो, केलेल्या धर्माचा. इकडं आहे की नाही माहिती नाही, आमच्याकडे ते कुठं तीर्थयात्रा वगैरे काही करून आलं तर ते
मावंदे असतं. इकडे काय म्हणतात त्याला? तोच शब्द आहे का? ते सगळ्यांना बोलवतात, आम्ही हे 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 केलं, ते सगळं सांगतात. वस्तुतः तो मूळ शब्द काय माहितीये? मा वद. वद म्हणजे बोलणे आणि मा म्हणजे नाही. मा म्हणजे नको. बाबा तू जे केलंयस ना, मा वद, सांगू नको पुण्यकर्म केलेलं. त्याला मावंद म्हणतात आणि बोलवतात, सगळ्यांना सांगतात. जे आपण तीर्थयात्रा केली त्याच्याबद्दल लोकांना बोलवावं, त्याच्या ह्याच्याने अन्नदान करावं, ते वाईट नाहीये. बोलवावं. एवढी तीर्थयात्रा केली, देवकार्य केलंय, अजून एक पुण्यकर्म व या सगळ्यांनी हे घ्या सगळं. तीर्थयात्रा केली एवढं ठीक आहे. तुम्हाला माहितीये का, मी तिथं गेलो ना काशीला, हे सोडलं, ते सोडलं, हे केलं, ते सोडले, वांग्यात सोडले, बटाटेत सोडले, हे सांगण्याची गरज आहे का? त्या ठिकाणी धर्मकार्य म्हणून सांगितले, धर्म हा क्षरती कीर्तनात. केलेला धर्म सांगू नये. पण हे नारदांचं असं झालं, सगळीकडे सांगत सुटले, गर्व झाला. आणि हे नियम आहे, तीळ मात्र होय जरे अभिमान, मेरू तो समान भार देवा. गर्व झाला की मग मात्र देवांना सहन होत नाही. देव लगेच त्याला पाडायचं बघतो, मग तो कितीही मोठा असेल. देवाला गर्व चालत नाही. कसं आहे, सिद्धांत असा आहे की जर गर्व असेल, आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये बंधनात टाकण्यासाठी एक 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 साधन सांगितलेत. पहिलं साधन, संत्यन्ये प्रतिबंधाः पुंस संसार हेतवो दृष्टाः तेषामेषां मूलम प्रथम विकारो भवति अहंकारः. सगळ्यात त्याच्यातला मेन म्हणजे अहंकार आहे. अहंकार आला तिथून त्याचं पतन व्हायला सुरुवात झाली. असं म्हणतात की एका मोठे साधू होते, त्या साधूंकडे एक परीस होता. परीस माहितीये? सोन्याचं लोखंड करतो. बरोबर का? उलटा आहे का? बघा म्हणलं कोणी जागे आहेत का झोपलेत कसं काय. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. त्या साधूंकडे एक परीस होता. त्या माणसाला कळालं, तो त्यांच्याकडे गेला, म्हणे गुरुजी मी थोडा गरीब आहे. आणि मग काय झालं? तुमच्याकडे परीस आहे? मी हो. एक 4-5 दिवसांसाठी मला देता का? त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण एक काय म्हणे, मी नुकताच आता थोडं ह्याच्यासाठी चाललोय, स्नानासाठी नदीवर चाललोय, एक 15 मिनिटं बस, आलं की देतो. ते साधू निघून गेले. ह्याला दमच नाही, मला परीस आत्ताच पाहिजे, मला परीस आत्ताच पाहिजे. आहे छोटं घर, कुठे ठेवणार आहेत? हुडकूत आपलं आपलं घेऊत. साधू काय म्हणणार आहेत? त्यांनी ते सगळीकडे हुडकायला सुरुवात केली, हुडकू लागली. सगळं घर पालतं घातलं, परीस काही भेटला नाही. मग नाराज होऊन घरात बसला. थोड्या वेळानं साधू आले. त्यांनी सांगितलं, साधूजी परीस द्या ना म्हणे, मला थांबलोय मी. ठीक आहे म्हणे, देतो. त्यांनी काय केलं, त्या देवघराच्या बाजूला एक लोखंडाचा डब्बा होता. लक्ष देऊन ऐका बरं. लोखंडाचा डब्बा देवघराच्या बाजूला. त्यांनी त्या लोखंडी डब्यातून परीस काढला आणि त्या माणसाला दिला. त्या माणसाला आश्चर्य वाटलं. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं. त्या डब्यामध्ये जर, तो डब्बा लोखंडाचा आहे, त्याच्यामध्ये जर परीस असेल, हा डब्बा सोन्याचा व्हायला पाहिजे की नाही? मग तो लोखंडाचाच का राहिला? झालं असं होतं, त्या साधूंनी तो जो परीस होता ना,
ठेवला होता लोखंडाच्याच डब्यात, पण ठेवताना त्या परिसाला एक छोटंसं फडकं गुंडाळलेलं होतं आणि त्याच्यात ठेवला होता, म्हणून त्याचा स्पर्शच अजून त्या डब्याला झालेला नव्हता. आता ही त्या साधूची किंवा त्या माणसाची कथा नाही, ही आपली कथा आहे. बघा बरं, जीव आणि ईश्वर हे आहेत हृदयाचंच. ईश्वर सर्वभूतानाम हृद्देशे अर्जुन तिष्ठती. अर्जुनाला भगवंताने वारंवार सांगितलं, जीव आणि ईश्वर हृदयात एकाच जागी आहेत, पण दोघांमध्ये जर अहंकाराचा जर एखादं फडकं किंवा कपडा जर आला तर त्या जीव आणि ईश्वराची भेट होत नाही. थोडक्यामध्ये त्या डब्याच्या जागी घ्या जीव. बघा बरं, डब्याच्या जागी जीव, परिसाच्या जागी घ्या ईश्वर, बरोबर. आणि त्यांच्या मध्ये त्या परिसाला जे गुंडाळून ठेवलं होतं ना फडक्याने, तो फडकं म्हणजे अहंकार. शे जर अहंकाराचा मध्ये एखादं फडकं असेल तर मग मात्र झालं, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला एक व्यवहारातलं विचारू का? असं समजा 100 लिटर दूध आहे. किती लिटर? 100. ते आटवून ते 50 लिटर केलं. ते बासुंदी करायची छान. आता कोजागिरी आता येते, आश्विन आलाच जवळ. आता ते आटवून 100 लिटर दुधाचं 50 लिटर दूध केलं. त्याच्यामध्ये काय काय टाकतात हो बासुंदीमध्ये? सांगा आता, एवढं तरी सांगा. केसर, चारोळ्या, साखर. वा, 3 पदार्थ सापडले बघा. विलायची, तांदूळ, जायफळ. अच्छा, जायफळ, काजू, बदाम, हिंग. हिंग टाकता काय बासुंदीत? म्हणलं मग इंदोरचे बरेच असे प्रसिद्ध आहेत पदार्थ वेगवेगळे, अशी बासुंदी असू शकते. हिंग नाही ना? नाही. आता एवढे पदार्थाचे नावं घेतल्यावर प्यावी वाटते की नाही? मधल्या ब्रेक मध्ये या मग पिऊन. बघा, एवढे पदार्थ टाकले, छान बासुंदी केली, किती सुंदर झाली असेल. एवढं घट्ट छान दूध तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये एवढे पदार्थ, तुम्ही तर किती 8 पदार्थ झाले वाटतं. एवढे छान पदार्थ टाकले, फार सुंदर ती बासुंदी झाली. फक्त त्याच्यामध्ये ना काहीच नाही, उग पाव लिटर रॉकेल टाकलं. जास्त नाही, 100 लिटर दुधात पाव लिटर रॉकेल. बर 50 धरा. मला सांगा, आता ती बासुंदी चांगली राहील का? नाही. 50 लिटर दूध आहे, रॉकेल उग राहील चांगली? नाहीये ना. हे काय आहे? हे आपलं सगळे गुण आपल्याकडे आहेत. ज्ञान आहे, योग, कर्म सगळं आपलं व्यवस्थित चालू आहे. धर्माला धरून आपलं आचरण चालू आहे, सगळं छान आहे. पण त्याच्यामध्ये ना फक्त एक थोडं अहंकार रूपी रॉकेल आला. आता काय होईल? म्हणे जसं त्या बासुंदीचा काही उपयोग नाही, तसं तुमच्या एवढ्या सद्गुणांमध्ये जर अहंकार असेल तर त्या सगळ्या सद्गुणांवर पाणी म्हणे.
कशाचा आहे गर्व? ज्ञानाचा गर्व, त्याच्यानंतर सौंदर्याचा गर्व. पण हे पण विचार केला पाहिजे, सौंदर्य किती दिवसाचं आहे. तुम्ही कितीही पांढऱ्या केसांना काळं लावा, ते किती दिवसांना पुन्हा पांढरे पडतात हो? सांगा. 1 महिन्याने, 1 महिन्याने पुन्हा पांढरे पडतात ना. मग सौंदर्य किती दिवस टिकलं? मी असा दिसतो, सौंदर्याचा गर्व करू नका. विद्येचा गर्व, शक्तीचा गर्व. काही काही जणांना गायनाचा गर्व असतो. म्हणजे साधं भजन जरी करायचं असेल तर आधी 15-20 मिनिट आलाप घेतात. का? मला येतं ना दाखवायचे. अरे बाबा, पण 15 मिनिटाचा ब्रेक आहे ना. तिथं जर तुम्ही वेगवेगळे आलाप घेत बसाल आणि मग भजन सुरू करत बसाल, नाही, सगळीकडे मला येतच हे दाखवायची गरज आहे का? नाही. माझा आवाज असा आहे, मग उगच तो पकवाज नीट लागला नाही, थोडा स्वर खाली वर करा, हातोडी घ्या. काय पेटी आहे तुमची? असं कुठं असतं का? सिंथ नाही, काही नाही, बदला ते सगळं. नाही, हे सगळं आपल्याला घातकतेकडे नेणारं आहे. बँकेमध्ये कॅशियर असतो बघा, भरपूर दररोज पैसे मोजतो, खूप पैसे असतात त्याच्याकडे, पण त्याला गर्व असतं का हो? हे सगळे पैसे माझेच आहेत, मी एवढा श्रीमंत. तो काय, त्याला पक्का माहिती आहे हे फक्त मोजण्याचं काम आहे आपल्याकडे, आपलं ह्याच्यामध्ये काही नाही. हे जसं आहे ना व्यवहारामध्ये, हे जसं आपण वागतो तसं परमार्थामध्ये पण आपण तसंच वागलं पाहिजे. हे सगळं दिलं कोणी? डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. हे सगळं कुणामुळे आहे? ईश्वरामुळे आहे. मी करतो, मी करतो असं जर आलं तर म्हणे तुम्ही अधःपतनाकडे जायला तुमची सुरुवात झाली, पतन सुरू झालं. त्याच्यामुळं गर्व हा फार वाईट आहे. परंतु नारद याच्याच आहारी गेले, सगळ्यांना सांगत निघाले, मी एवढं तप केलं कामदेवाचं काही झालं नाही, मी एवढं तप केलं कामदेवाचं काही झालं नाही. आणि याच गर्वामुळे पुढे नारदांची फार मोठी फजिती झाली आणि त्या फजितीमुळे पुन्हा त्यांना ब्रह्मदेवाकडे जावं लागलं. पण ती नेमकी फजिती कशी झाली हे आपण एका ब्रेक नंतर बघूयात. आणि आपल्याला पुढे त्या ब्रेक नंतर एक भगवान शिवशंकरांच्या सगळ्यात आवडत्या भक्ताची पण कथा बघायची आहे. तो म्हणजे साक्षात कुबेर कसा झाला, त्या गुणनिधीची पण कथा आपल्याला आपल्या एका ब्रेक नंतर पाहायची आहे. आत्ता मात्र आपण इथं थांबूयात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.